आणि या चोरानं त्याच्यावरती चाकू हल्ला केल्याचं कळतंय। वांद्रे इथल्या राहत्या घरामध्ये सैफ अली खानवरती हा मध्यरात्रीच्या वेळेला चाकू हल्ला झालेला आहे। तर हा चोरटा या घरामध्ये शिरला होता। अज्ञाताने हा चाकू हल्ला केल्याचं कळतंय। सध्या सैफ अली खान याच्यावरती उपचार सुरू आहेत। त्याला लीलावती रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलंय। सूरज सावंत आपल्याला माहिती देत आहेत। सूरज, नक्कीच यामिनी, अभिनेता सैफ अली खान याच्यावरती हा चाकू हल्ला झालेला आहे। त्याची प्रकृती आता ठीक आहे आणि त्याच्यावरती लीलावती रुग्णालयात उपचार सुरू आहेत। काल रात्री 10ची ही घटना आहे। एक अज्ञात व्यक्ती सैफ अली खानच्या वांद्रे येथील राहत्या घरी आला होता आणि त्याने अचानकपणे सैफ अली खानवरती चाकू हल्ला केला आणि त्यानंतर तो फरार झालेला आहे। याचा संपूर्ण प्रकरणाचा तपास आता गुन्हे शाखेचे पोलीस, त्याचबरोबर पोलीस, बांद्रा पोलीस हे देखील घेताना पाहायला मिळत आहेत। हे संपूर्ण प्रकरण नेमकं काय आहे ते अद्याप समजू शकलेलं नाही। हा व्यक्ती कोण आहे याची ओळख पटलेली नाही। मात्र जे घरातले CCTV जे आहेत ते देखील तपासले जात आहेत। चोरीच्या उद्देशाने हा आला होता का काही पूर्ववैमनस्यातून राग होता आणि त्यातनं तो आला होता हे पाहणं आता महत्त्वाचं राहील। मात्र या संपूर्ण हल्ल्यामध्ये सैफ अली खान हा जखमी झालेला आहे आणि त्याच्यावरती लीलावती रुग्णालयात आतापर्यंत उपचार सुरू असल्याची माहिती वरिष्ठांनी दिलेली आहे। हे संपूर्ण प्रकरण पोलिसांनी गांभीर्याने घेत याचा तपास सुरू केलेला आहे। गुन्हे शाखेचे पोलीस CCTVच्या माध्यमातून आरोपीची ओळख पटवण्याचा प्रयत्न करताना आपल्याला पाहायला मिळते। त्यामुळे या संपूर्ण प्रकरणामागे नेमका काय हेतू होता हे पाहणं आता महत्त्वाचं राहणार आहे। अगदी सूरज, त्याच्या घरीच हा चाकू हल्ला झाल्याचं कळतंय अज्ञाताकडून। साधारणपणे कधीची ही घटना आहे याविषयी काही कळू शकलंय का? ही खरं तर काल रात्रीची ही घटना असल्याचं कळतंय। मध्यरात्री हा व्यक्ती घुसला होता त्याच्या घरामध्ये आणि त्यावेळी सैफ अली खान त्या ठिकाणी असताना अचानकपणे अज्ञात व्यक्ती आल्यानंतर जाब विचारायला गेल्यानंतर ही संपूर्ण घटना घडलेली आहे आणि या अज्ञात व्यक्तीने सैफ अली खान याच्यावरती हा हल्ला चढवला। अचानकपणे झालेल्या या हल्ल्यामुळे सैफ अली खान हा देखील थोडा दचकला होता आणि त्यानंतर या संपूर्ण हल्ल्यात सिक्युरिटी गार्ड आणि इतर लोक आल्यानंतर थोडक्यात ही घटना होता राहिल्याचं कळतंय। त्यामुळे या हल्ल्यात जखमी झालेल्या सैफ अली खानवर सध्या लीलावती रुग्णालयात उपचार सुरू आहे। रात्री जवळपास ही 1 वाजताच्या दरम्यानची घटना असल्याचं सांगितलं जात आहे। अगदी सूरज, या सगळ्या प्रकरणामध्ये काही CCTV हाती आलाय का? घराच्या बाहेर असणाऱ्या सुरक्षेच्या कारणास्तव जे CCTV असतात यामधून काही कळू शकतंय का? पोलिसांनी सैफ अली खानच्या घराच्या इथले CCTV हे ताब्यात घेतलेले आहेत। त्या ठिकाणी 2 ते 3 CCTV असल्याची माहिती देखील मिळालेली आहे। एंट्री गेटला हे CCTV होते। खरं तर सैफ अली खान आणि करीना हे जिथे राहतात त्या ठिकाणी अनेक जर पाहिलं तर माध्यम देखील जात असतात। त्यामुळे अशातल्याच एका व्यक्तीने हा हल्ला केला असल्याचं कळतंय, जेणेकरून तो व्यक्ती त्या ठिकाणी दरवेळी यायचा त्यांना पाहण्यासाठी आणि रेखीकरण करून त्याने हा कृत्य केल्याचं कळत असल्याची माहिती ही पोलिसांकडनं देण्यात आलेली आहे तुर्तास। अगदी धन्यवाद सूरज या माहितीसाठी। तर सैफ अली खानवरती, अभिनेता सैफ अली खानवरती चाकू हल्ला झाल्याची माहिती सध्या मिळते। सध्या त्याची प्रकृती ठीक आहे। लीलावती रुग्णालयामध्ये त्याच्यावरती उपचार सध्या सुरू असल्याचं कळतंय आणि वांद्रे इथल्या राहत्या घरी त्याच्यावरती हा चाकू हल्ला करण्यात आला। एका अज्ञात व्यक्तीनं आणि चोरट्यानं हा चाकू हल्ला केल्याची माहिती सध्या समोर येते आहे। सैफ अली खानवरती सध्या लीलावती रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत। सध्या त्याची प्रकृती स्थिर आहे। त्याच्या घराबाहेर असणाऱ्या CCTVच्या माध्यमातून हा चोरटा किंवा ही अज्ञात व्यक्ती नेमकी कोण होती याचा शोध सध्या पोलिसांकडून घेतला जातोय। काही पूर्ववैमनस्यामधून हा सगळा प्रकार घडलेला आहे का याविषयी सुद्धा पोलिसांकडून तपास सुरू झालेला आहे। मात्र सुरक्षा रक्षकांकडून सुद्धा अधिकची माहिती सध्या घेतली जात असल्याचं कळतंय। चाकू हल्ला करणाऱ्या व्यक्तीने याआधी सुद्धा या घराची रेकी केल्या असल्याचे सुद्धा संशय व्यक्त करण्यात येतोय आणि याच विषयी बोलूयात। आमचे प्रतिनिधी निलेश बुधावले आपल्याला अधिकची माहिती देत आहेत। निलेश, अभिनेता सैफ अली खानवरती चाकू हल्ला झाल्याची माहिती मिळते, आताची काही अपडेट? यामिनी, अतिशय धक्कादायक ही घटना आहे। रात्री 2च्या सुमारास ही घटना घडल्याचं पाहायला मिळत आहे। अभिनेता सैफ अली खान यांचं वांद्रे परिसरामध्ये घर आहे आणि या घरीच ही घटना घडल्याची माहिती मिळते। सध्या ते धोक्याबाहेर असले तरी
ज्या पद्धतीने चाकू हल्ला झालेला आहे त्यामुळे त्यांच्यावर तातडीनं लीलावती रुग्णालयामध्ये उपचारासाठी त्यांना दाखल करण्यात आलेलं आहे. रात्री साधारणपणे 2 वाजताच्या सुमारास ही घटना घडल्याची देखील माहिती मिळते. आणखीन एक माहिती अशी आहे की ज्यानं हा चाकू हल्ला केलेला आहे त्यानं घराची रेखी केली होती अशी देखील एक बाब समोर येताना पाहायला मिळते. पोलीस या सगळ्या संपूर्ण घटनेचा जो आहे तो अधिक तपास करत असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. घटनास्थळी देखील पोलीस त्या ठिकाणी पोहोचलेले आहेत. एकंदरीत ही घटना नेमकी का घडली किंवा त्या चाकू हल्ला करणाऱ्याचा उद्देश काय होता ह्या अशा सगळ्या बाबी ज्या आहेत त्या लवकरच समोर येतील. मात्र सध्याची जी माहिती मिळते त्यानुसार सैफ अली खान आता धोक्याच्या बाहेर आहेत. त्यांना लीलावती रुग्णालयामध्ये रात्रीच ऍडमिट करण्यात आलं होतं आणि आत्ता ते धोक्याच्या बाहेर असल्यामुळं पोलिसांना देखील आपला जो तपास आहे तो अधिक वेगानं करायला सुरुवात केल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. यामिनी. अगदी धन्यवाद निलेश या माहितीसाठी. सूरज ओझा आमचे प्रतिनिधी याविषयी माहिती देत आहेत आपल्याला. सूरज. नक्की रात्री 2ची घटना आहे ज्यावेळी एक अननोन व्यक्तीने सैफ अली खानवर चाकू म्हटल्यावर पोलिसांचं असं म्हणणं आहे की तो शार्प एज्ड वेपन होता. तो काय नेमका होता ते आपण तपास करतोय. त्याचा वापर करून हल्ला केला होता आणि या हल्ल्यामध्ये सैफ अली खानला इजा आली आणि त्यानंतर त्यांना लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आलेला आहे. तिथे त्यांचा उपचार सुरू आहे. सध्या ते आउट ऑफ डेंजर असल्याचं बोललं जात आहे. मात्र सैफ अली खानवर कोणी हल्ला केला, का हल्ला केला, प्लॅनिंग होती किंवा काय, म्हणजे बऱ्याच थिअरी आहे ज्याच्यावर वर्कआउट सध्या मुंबई पोलीस करत आहे. खूपच गंभीर विषय आहे. त्यामुळे ह्यावर इन्व्हेस्टिगेशन करण्यासाठी क्राईम ब्रांच जो कोणी असणार त्याच्या मागे त्याची पार्श्वभूमी ही देखील तपासणार आहे. कारण की सैफ अली खानचा जो बॅकग्राऊंड आहे तो खूपच सस्पिशियस बॅकग्राऊंड, म्हणजे त्यांच्यावर जो हल्ला झालेला आहे हे सगळे जे बघून पोलिसांना देखील बऱ्याच थिअरीवर वर्कआउट करण्याची गरज असल्याचं एका अधिकाऱ्याने सांगितलेलं आहे. मात्र तपासात अजूनपर्यंत कुठलाही सस्पिशियस थिंग मिळालेला नाहीये. बँड्रा पोलीस गुन्हा दाखल करत आहे. बँड्राचे डिटेक्शनचे जे अधिकारी आहेत ते सीसीटीव्ही तपासत आहे. क्राईम ब्रांचचे अधिकारी देखील आहेत ते त्यांच्या खबरींच्या मार्फतीने तपास करत आहे. म्हणजे ही घटना किरकोळ पण असू शकते आणि खूपच गंभीर पण असू शकते असा दोन्ही विचार करून याचा तपास केला जातोय. जी अगदी. सूरज, अशा पद्धतीने एखाद्या मोठ्या अभिनेत्यावरती त्याच्या घरामध्ये शिरून हल्ला केला जातो ही खूप धक्कादायक घटना आहे. सुरक्षा व्यवस्थेमधली चूक असं सुद्धा म्हणायला हवं का यामध्ये? नक्की यासाठी पोलीस रात्री पेट्रोलिंग करते आणि कुठलाही सस्पिशियस व्यक्ती जर दिसला तर त्याला अडवून तुम्ही या परिसरात का फिरत आहे या प्रकारचाही देखील त्याची चौकशी केली जातो आणि बऱ्याचदा पोलिसांनी या